गेल्या 12 तासापासून लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि याचेच परिणाम आज अहमदपूर तालुक्यातील शिरूर तासभर मंडळामध्ये वळसंगी ते आंबेगाव दरम्यान असलेल्या या शेत शिवारामध्ये आपण पाहत असलेले हे दृश्य आहे। शेतकऱ्यांच्या सोयाबीन मधून हे गुडघ्या इतकं पाणी आज तुम्ही बघू शकता, कारण या शेतकऱ्यांच्या पश्चिम दिशेला एक पाझर तलाव होता आणि तो पाझर तलाव या मुसळधार पावसाने रात्री फुटल्यामुळे, सांडवा फुटल्यामुळे या शेतातून सध्या पाणी वाहत आहे। तुम्ही बघत असलेले हे दृश्य आंबेगाव आणि वळसंगी दरम्यानच्या शेत शिवारामधलं हे दृश्य आहे आणि या शेतकरी बांधवांच्या काय व्यथा आहेत आणि काय वेदना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार प्रत्यक्ष बांधावरून। तर आता तुम्ही बघत असलेलं हे शेती आहे आणि ह्याच्या वरच्या बाजूला असलेलं पाझर तलाव, त्याचा सांडवा फुटल्यामुळं अचानक शेतीमधून पाणी घुसलं आणि यांचा कापूस, सोयाबीन त्याचबरोबर इतरही पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या शेतीमधून टाकलेलं त्यांची ड्रीप पाईपलाईन वगैरे वाहून गेल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। माझ्यासोबत आज हे शेतकरी आहेत। एकंदरीत काय नुकसान झाले आणि अंदाजे किती नुकसान झालं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। काय सांगता येईल, रात्री किती वाजता पाऊस सुरू झाला आणि कधी फुटलं हे? रात्री 8 वाजल्यापासून पाऊस सतत चालू असल्यामुळं आज सकाळी 10 वाजता हा सांडवा फुटला आणि पाणी वाहत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे उभं पीक, या पिका सोयाबीन आहे, कापूस आहे, हळद आहे आणि ड्रीप केलेली पूर्णपण वाहून गेलेली आहे। आता एकूण मला सांगा, तुमची ह्या ठिकाणची शेती किती आहे? 3.5 एकर शेती आहे पूर्ण टोटल। पूर्णच्या पूर्ण ह्या मुद्द्याच्या खाली म्हणजे नुकसानग्रस्त झालेली दिसते। हळद पाऊण एकर हळद आहे आणि सोयाबीन कमीत कमी नाही म्हणलं तर 2 एकर सोयाबीन आहे आणि त्याच्यानंतर कापूस आहे, कापूस पण आहे। नुकसान सांगता येईल एकंदरीत जर दरवर्षीच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर किती नुकसान झालं? कमीत कमी नाही म्हणलं तर 2-3 लाखाच्या जवळ हे नुकसान झालेले पूर्ण टोटल 3 लाख। आपण बोलताना सांगितलं की यापूर्वी अशीच घटना घडली होती, हा सांडवा फुटला। हा तिसऱ्या वेळेस आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा ही घटना घडली, तिसऱ्या वेळेस आहे। हा तिसऱ्या वेळेस झालेली आहे। त्यांना स्पॉटवर आणून त्यांना पहिलं अप्लिकेशन पण दिलेले आहे, इथं अर्ज पण दिलेले, त्यांनी थोडे केले। सांडव्याचं तोंड पुढं हे मोठं न केल्यामुळं हे पूर्ण वर्ष हे सतत आहे असं चुलाले, कारण दुरुस्तीसाठी आले फक्त त्या मध्य भागापर्यंत गेले आणि पुढचा भाग तसा सोडून दिला त्यांनी। हा हे प्रशासनाच्या ह्या अशा हलगर्जीपणामुळे हे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। कारण वरून एक शेतकरी आहे, तो शेतकरी पुढं सांडवा मोठं करू देत नाही, तो सांडव्याचं तोंड मोठं करू देत नाही, कारण त्याचे देखील गेलेलं नाही। कारण हे जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याचं स्वतःचं हे नुकसान झालेलं पूर्ण, आणि त्याचं फक्त सांडव्याच्या पलीकडून शेती केलेली आहे तळ्याच्या खालची। बरं, आता या सगळ्या नुकसान झालेल्या शेतीचं आणि आपलं जे काही नुकसान झालंय त्या संदर्भात आपली काय मागणी असणार आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे? फक्त समोरचं तोंड मोठं करून त्याच्यानंतर नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्याच्यानंतर हे जे सांडवा आहे ते सांडवा व्यवस्थित करून द्यावा आम्हाला, हेच आमची मुख्य मागणी आहे। एकंदरीत बघायला गेलं तर संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केल्यामुळं आणि काही तांत्रिक चुकामुळे या ठिकाणच्या सांडव्यातून पाणी पूर्णतः बाहेर न निघाल्यामुळे हा सांडवा फुटला आणि संबंधित शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर।